नमस्कार सर्व लाडक्या बहिणींनो, माझं नाव ओंकार दारुणकर आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत की लाडकी बहीण योजनाचा यापुढे जर का तुम्हाला लाडक्या बहिणींना जर का लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला ई-के-वाय-सी करणे हे बंधनकारक आहे, कंपल्सरी हे तुम्हाला कळलंच असेल. पण जेव्हा तुम्ही ई-के-वाय-सी करण्यासाठी जातात आणि तुमचा आधार क्रमांक टाकून खाली कॅप्चा कोड टाकता, खाली जेव्हा ओटीपी पाठवर तुम्ही क्लिक करता, तर त्यावर बऱ्याचशा लाडक्या बहिणींना एक प्रॉब्लेम येत आहे, एक एरर येत आहे. त्यामध्ये ओटीपी जो आहे तुमच्या आधार कार्डला लिंक असलेला जो मोबाईल नंबर आहे त्यावर ओटीपी येत नाहीये आणि त्यामुळे तुम्हाला सबमिट करता येत नाही, तुमची के-वाय-सी पूर्ण होत नाही. आणि असं सुद्धा होत आहे की ओटीपी येत आहे पण फार उशीर येत आहे. जेव्हा तुम्हाला इथे सबमिट करायचं ऑप्शन येतं तेव्हा येत नाही आणि फार नंतर तुम्हाला ओटीपी येत आहे आणि तेव्हा ओटीपी एक्सपायर झालेला असतो किंवा त्यामुळे एवढा वेळ झालेला असतो की तिथे ऑप्शन नसतं सबमिट करण्याचं. त्यामुळे तुमची के-वाय-सी पूर्ण होत नाही. तर यावर एकच पर्याय आहे जो मी तुम्हाला सांगू शकतो आणि तो पर्याय एकच आहे की तुम्ही दिवसा जर का शक्य होत असेल तर तुम्ही दिवसा शक्यतो करूच नका. ई-के-वाय-सी जे रात्री करा, रात्री 1:30 ते 4च्या दरम्यान तुम्ही तुमची ई-के-वाय-सी करू शकता. मी 100% तुम्हाला सांगू शकतो की तुमची ई-के-वाय-सी होण्याचे चान्सेस फार वाढतात, कारण त्यावेळेस फार कमी ट्रॅफिक असतं. त्यावेळेस सुद्धा तुम्हाला एखाद्या वेळेस पुन्हा ट्राय करून बघावं लागते, पण 1 ते 2 वेळा जर तुम्ही ट्राय केली के-वाय-सी करण्यासाठी तुम्हाला ओटीपी सुद्धा टाइम टू टाइम तुम्हाला लगेच ओटीपी तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर ओटीपी होऊन जाईल आणि तुम्हाला सबमिट करताना सुद्धा काही अडचण येणार नाही आणि 5-10 मिनिटात तुमची के-वाय-सी जी आहे ती पूर्ण होणार आहे. आणि दुसरा जो प्रॉब्लेम आहे आणि फार मोठा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे की आजकाल म्हणजे सुरुवातीला असं येत नव्हतं, पण आता सध्या माझ्या असं बघण्यात येत आहे की बऱ्याचशा लाडक्या बहिणींचा जो आधार क्रमांक तुम्ही ई-के-वाय-सी साठी टाकता लाभार्थीच्या ऑप्शनमध्ये, तेव्हा त्यांचं आधार कार्ड सबमिट केलं, आधार कार्ड टाकलं, कॅप्चा कोड टाकला, खाली जे मी सहमत आहे त्यावर क्लिक केलं, ओटीपी पाठवर जेव्हा तुम्ही क्लिक करतात त्यावर येत आहे की हा आधार कार्ड नंबर किंवा हा आधार कार्ड लाडकी बहीण योजनेच्या यादीत समाविष्ट नाही, असा प्रॉब्लेम बऱ्याचशा लाडक्या बहिणींना येते. आणि त्याचं कारण म्हणजे असं असू शकतं की त्याचे 2 कारण असू शकतात. एक, सर्व्हर डाऊन असतं, सर्व्हरवर फार ट्रॅफिक असतं. त्यामुळे तुम्ही म्हणता सर्व्हरचा आणि आधार कार्ड नंबर यादीत नाही, याचं काय? तर मी स्वतः थोड्या वेळा आधी बघितलं लॅपटॉपवर की एका लाडक्या बहिणीची मी के-वाय-सी करत होतो. त्यांची के-वाय-सी करताना मी बघितलं की आधार कार्ड त्यांचं झालं, पण त्यांच्या मिस्टरांचं जेव्हा आधार कार्ड टाकलं त्यावर ट्रॅफिक आहे असं कारण दाखवत होते आणि ओटीपीच येत नव्हतं. मी जवळजवळ 8 ते 10 वेळा त्यांचा आधार क्रमांक टाकून त्यामध्ये ओटीपीसाठी रिक्वेस्ट केली, पण ओटीपी आला नाही. नंतर मी त्यांचा आधार कार्ड जो आधार कार्ड आहे त्याच्या एक वेबसाईट आहे, तर त्यावर गेलो आणि चेक केला की नंबर लिंक आहे की नाही. तेव्हा मला कळलं की त्यांच्या आधार कार्डला मोबाईल नंबरच लिंक नाही, त्यामुळे ओटीपी येत नव्हता. आणि त्याचं कारण सुद्धा यावर वेबसाईटवर दाखवत होते की हाय ट्रॅफिक आहे, थोड्या वेळाने ट्राय करा. तर माझा सांगण्याचा उद्देश असा आहे की यामुळे असं होतं की दुसरं काही कारण असेल तरी सुद्धा यामुळे एकच दाखवत आहे की तुमचं ट्रॅफिक आहे, तुम्ही थोड्या वेळाने ट्राय करा. तर याचं आणि हो, अजून एक असं झालं की एकदा दोनदा ट्राय केल्यानंतर नंतर आपोआप मला ओटीपी येऊन गेला. म्हणजे थोडंसं एरर येत आहे वेबसाईटवर, कारण ट्रॅफिकच फार वाढले. जवळजवळ असं तिथे वेबसाईटवर दाखवत आहे की 1 कोटीपेक्षा जास्त लाडक्या बहीण योजनांनी अर्ज केला. आता एवढ्या लाडक्या बहिणींची एकाच वेळेस जर के-वाय-सी करायचं म्हटलं तर तुम्ही अंदाज लावू शकता त्यावर वेबसाईटवर किती लोड येत आहे. आणि अजून जवळजवळ 1 महिना ई-के-वाय-सी करण्यासाठी बाकी आहे. तुम्ही आरामात तुमची ई-के-वाय-सी करून घेऊ शकता. तुम्हाला गडबड करायची गरज नाही. आणि तुम्हाला जर काय असं शंकाही वाटते की आमचं सुद्धा नाव वगळण्यात आलं की काय, तर याबद्दल पात्रतासाठी एक व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे. तर तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की बघू शकता. सॉरी, अजून अपलोड केलेला नाहीये तुम्ही. तर पात्रता जाणून घेण्यासाठी एक व्हिडिओ आपण बनवलेला आहे. तो तुम्हाला चॅनलवर सबस्क्राईब करा आणि चॅनलवर जाऊन व्हिडिओजमध्ये तुम्ही खाली दिसेल किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्या व्हिडिओची मी लिंक देऊन टाकतो. त्यावर तुम्ही पात्रता बघू शकता. तर हा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला तुम्हाला? जास्तीत जास्त तुमच्या फॅमिली ग्रुप्सवर शेअर करायला लाडकी बहिणींना नक्की पाठवा, जेणेकरून त्यांना योजनेचा लाभ घेण्यापासून त्या वंचित राहणार नाही. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी वेगवेगळ्या योजनेबद्दल, खास करून लाडकी बहीण योजनेबद्दल जे काही अपडेट येत राहतात त्या मी तुम्हाला नक्की सांगते. बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा, लाईक करायचे, कारण याला काही पैसे लागत नाही आणि चॅनल आपल्या सर्वांना कधी माहिती देण्यासाठी मागे पुढे बघत नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.